कळवळ्यांच्या जाती सांगतात महाराज. आयशा कळवळ्यांच्या जाती कसल्या कळवळ्यांच्या जाती हो? कळेला भावीनं प्रीती तुकोबरायांनी सांगितलं. ज्याच्यामध्ये लाभ नाही, ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, असं जगाच्या पाठीवरती प्रेम करणारं फक्त एकच महाराज दैवत आहे, ती म्हणजे आई आणि वडील. लक्षात घ्या. काय असतो बाप? काय बाप असतो? साधू संतांना सांगितलं महाराज, माझ्या वडिलांच्या मिरासी देवा, माझ्या वडिलांचे मिरासी देवा, माझ्या वडिलांचे मिरासी देवा, माझ्या सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा केला मग बेटा आम्हाला लागे. काय असतो बाप? बापाची किंमत काय असते महाराज? ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. अरे ज्याच्या आयुष्यात ना आई गेली त्याला आईची किंमत विचारा, आणि शेवटी ज्याच्या जीवनामध्ये सुखाची छाया धरणारा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा. कुणाला बी काय विचारून जमत नाही महाराज. ज्याचं जावं त्यालाच विचारावं, ज्याच्यापाशी मिळतं त्याच्यापाशीच जावं. साधू संतांना सांगितलं की माझ्या वडिलांची मिरासी का देवा, रे तुझी चरण सेवा पांडुरंग देवा. घरामध्ये असणारी माझी आई सर्वस्व आहे, घरामध्ये असणारा माझा बाप माझं सर्वस्व आहे. आणि जोपर्यंत महाराज आई आणि बाप तुमच्या आमच्या डोक्यावरती सुखाची छाया सुखाचं छत्र घेऊन असतात ना महाराज, जगाच्या पाठीवरती कितीही मोठं संकट येऊ द्या, बाप 60 वर्षाचा असला तरी काठी घेऊन पुढे धावतो माय बाप. काय असतो बाप? बापाची व्याख्या तरी काय? बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखार कणा, बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखार कणा. ज्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, ज्याची पहाडाची छाती, ज्याचं हृदय गुलाब, ज्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. काय असतो बाप महाराज? अरे बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणाय. ज्याच्या डोक्यावरचे बापाचं क्षेत्र महाराज निघून जात ना, अवस्था बनवून जाते. आजपर्यंत समाजाने आम्हाला आई धकवली, आजपर्यंत समाजाने आम्हाला आई सांगितली, आजपर्यंत समाज आम्हाला आईकडे नेत आला, परंतु बाप काय असतो? काय असतो बाप? छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली बाबा. आम्हाला माहित आहे स्वराज्य उभा राहत असताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मासाहेब जिजाऊ डोळ्यासमोर उभा राहते, परंतु मायबाप आदिलशहाच्या गोट्यामध्ये असणारा बाप तो शहाजी राजा आम्हाला दिसलाच नाही. आजपर्यंत महाराज त्या श्रावण बाळाचं नाव ऐकता, अरे कुठे गेला श्रावणा? श्रावणा, अरे श्रावणा कुठे गेला? श्रावण बाळाचं
शब्द कानामध्ये यायच्या आधीच बापानं देहाचा त्याग केला. तो बाप आम्हाला कधी दिसला नाही. आजपर्यंत प्रभू रामचंद्र म्हटलं की कौशल्य नावाची माता आमच्या डोळ्यासमोर उभा राहते माय बाप. परंतु त्या कौशल्याचा राम ज्यावेळेस वनवासाला गेला, पुत्र युगानं जो दशरथ निघून गेला, तो दशरथ तुम्हा आम्हाला कधी दिसलाच नाही. आणि म्हणून सांगतोय कवय, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागतो मनोनी घर झोपते खुशाल. बाप कोण आहे? बाप तलवार ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. आणि ज्या घरामध्ये बाप अजून जागा आहे ना महाराज, एक सांगतो महाराज जाता जाता, 1 कोटीचा बंगला बांधा. 1 कोटीचा. किती कोटीचा? 1 कोटीचा बंगला बांधा. परंतु त्या 1 कोटीच्या कोपऱ्यामध्ये जर माझा बापच नसेल तर त्या 1 कोटीच्या बंगल्याला काळी मोलीची किंमत आहे महाराज. 1 कोटीच्या बंगल्यामध्ये माझी आई पाहिजे. 1 कोटीच्या बंगल्यामध्ये माझा बाप पाहिजे. 1 कोटीच्या बंगल्यामध्ये अहोरात्र जागणारी, संसारासाठी झटणारी, अहोरात्र जागणारी माझी माय माऊली माझ्या जवळ पाहिजे. नवे नवे तर संसाराची धुरा डोक्यावरती धरून चालणारा माझा बाप माझ्या बरोबर पाहिजे. बाप गेल्यावरती सगळं संपतं महाराज. उला डाली करतो हा बाप फक्त घरासाठी, उला ठाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शापो या जगाचे बाप घेतो सारे माती. उलाढाली करतो महाराज. दुसऱ्याचं कर्जानं पैसे काढेल, 10 रुपयानं, 15 रुपयानं, 20 रुपये टक्केवारीनं पैसे काढेल, परंतु पोराचं लग्न थाटात करणारा बाप आहे. लक्षात घ्या, इको द्या इको. दुसऱ्याचं लग्न महाराज, लग्न करणारा दुसऱ्याकडून 15 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये टक्केवारीनं पैसे काढेल, परंतु माझं पोरग घोड्यावरतीच बसलं पाहिजे. दुसऱ्याचं 20 रुपये टक्केवारीनं पैसे काढेल बाप, परंतु माझं पोरग मात्र नवरदेवास सारखं मिळवलं पाहिजे. दुसऱ्याच्या घरी सालानं राहील बाप, परंतु लग्न मात्र थाटात माझ्या बापाचं, माझ्या पोराचं झालंच पाहिजे. दुसऱ्याच्या घरी साल घालेल बाप, सावकारापाशी उधार राहील बाप, व्याजानं पैसे ठेवून येईल बाप, परंतु महाराज तोच बाप खरा समोर एकराचा मंडप टाकून थाटात लग्न करून दाखवणारा बाप आहे. बाप साठवितो अश्रू वाट पाहतो त्या क्षणाची, बाप साठवितो अश्रू वाट पाहतो त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. किती रडतो? अरे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत माझा बाप रात्र दिवस काबाड कष्ट करतो. सकाळी उठल्यापर्यंत ते झोपेपर्यंत संसाराची धुरा माझा बाप माझ्या डोक्यावरती वाहतो, पाठीवरती वाहतो, छातीवरती वाहतो. आणि महाराज तोच बाप आयुष्यभर कधी रडत नाही. लक्ष द्या, तो बाप कधी आयुष्यभर रडत नाही. कधी पाहिला बाप रडताना? नाही महाराज, बाप रडताना कधी पाहिलाच नाही. बाप रडतो फक्त एकाच वेळी, ज्या दिवशी महाराज स्वतःची पोरगी निघालेली असती माहेरहून सासरला, त्यावेळेस बाप रडतो. आणि म्हणून तुकोबा सांगतात ती कन्या सासुर सिजाय, कन्या सासुरा
कन्या सासूराशी जाय रे मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा रे केव्हा भेटसे केशिवा. बाप रडत नाही, बाप महाराज रडत नाही. बाप रडतो तेव्हा ज्यावेळेस आईचा फोन महाराज जातो की बापाला सावकाराच्या इथं बाप कामाला असतो. माय बाप एका दुकानामध्ये बापानं कामाला राहावं आणि आईनं फोन करावा की घरी येताना 200 रुपये घेऊन या. आईनं फोन करावा की घरी येताना 200 रुपयाची नोट घेऊन या, कारण उद्या आपल्या बारकीची फी भरायची आहे. उद्या आपल्या बारकीची फी भरायची. महाराज आईनं फोन करावा, बापानं फोन घ्यावा, तेव्हापासून हुरहुर मनाला लागावी बापाच्या. अरे उद्या पुरीची फी भरायची आहे, उद्या पुरीची फी भरायची आहे, 200 रुपये लागणार आहे. बाप सावकारापाशी जातो, पाया पडतो, दुकानदाराच्या सांगतो दादा दादा एक काम करा, हवं तर 1 तास एक्स्ट्रा काम करील, हवं तर 2 तास थांबेल, तुमचं दुकान चालेल, नवे नवे तर गाडी पुसून देईल, गाडी धुवून देईल, परंतु दादा माझ्यावरती कृपा करा, दया करा. उद्या माझ्या पोरीची फी भरायची आहे दादा, उद्या माझ्या पोरीची फी भरायची आहे, माझ्या नावावरती उचल टाका. नसेल तर 2 तास तुमच्या इथं काम करतो दादा, परंतु मला 200 रुपये द्या. कोण म्हणताय? बाप म्हणतोय महाराज. ठीक आहे, सरकार आम्हाला सांगते पोरी वाचवा, स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे, थांबली पाहिजे. महाराज आज समाज प्रबोधन करत असताना अनेक महाराजांनी सांगावं या गादीवरनं, समाज प्रबोधन करत असताना महाराज बोलून जातात स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे, पोरगी वाचली पाहिजे, पोरगी मोठी झाली पाहिजे, लेक वाचवा, देश वाचवा. बरोबर आहे, परंतु महाराज एक लक्षात ठेवा, त्या पोरींना पण माझं एक सांगणं आहे. ज्या दिवशी तुम्ही लहानाचं मोठं होता ना, तुमच्या त्या दिवशी तुम्ही लहानाचं मोठं होता, चालायला येत नसतं बाप अंगठा देतो, चालायला येत नसतं बाप करगळी देतो, चालायला शिकवतो, स्वतःच्या पायावरती उभा राहायला शिकवतो. फाटलेलं कापड अंगावरती घालेल, फाटलेलं धोतर अंगावरती घालेल, आई फाटलेली चोळी अंगावरती घालेल. लक्षात ठेव तायडे, परंतु तुला लहानाचं मोठं करेल. 18 वर्षाची होतीस ग तू, 18 वर्षाची, 18 वर्षाची होती तू, 18 वर्षाची. बापानं 2 एकर ठेवलेलं असतं, 1 एकर इकेल, परंतु माझ्या पुरीचं लग्न फार मोठ्या घरात करून देईल. बापाची ती आकांक्षा असते, महत्वाकांक्षा असते. बाय बाप एक लक्षात ठेवा महाराज, सरकार सांगतंय ना स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे, लेक वाचवा, देश वाचवा. ठीक आहे, आम्ही पण सांगतो, परंतु आमचं पण एक सांगणं आहे महाराज. त्या दिवशी 18 वर्षाची मुलगी होते आणि पळून जाऊन लग्न करते, आणि त्यावेळेस तीच पोरगी ज्यावेळेस आपल्या आई आणि बापा विरुद्ध केस टाकते ना, की माझ्या जीवाला धोका आहे महाराज, लिहून द्यावं सरकारने की जोपर्यंत आई आणि बापाची सही त्या लग्नाच्या ह्याच्यावरती होत नाही, मेरिट वरती, तोपर्यंत लग्न ग्राह्य धरलं नाही पाहिजे. का हो महाराज? का? लहानाची मोठी करायची, स्वतःच्या पायावरती उभा करायची, चालायला शिकवायचं, शाळेमध्ये घालायची, सर्वस्व द्यायचं, नसाल ते आणून द्यायचं, पैसा नसेल तर पैसा उभा करायचा, मग शिकवायचं, मोठं करायचं. मग महाराज पळून जातात. का पळून जावं? काय वडिलांच्या महत्वाकांक्षा बुडावी? का निघून जावं? का सोडावं आईला? का सोडावं बापाला? आणि म्हणून सांगतो महाराज, जाता जाता कवी सांगतोय, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो हा पाया, तेव्हा कोसळते घर. काय सांगतोय कवी? अरे बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो हा पाया, तेव्हा कोसळत घर. महाराज ज्याप्रमाणे एखादी चांगली बिल्डिंग बांधायची असेल तर महाराज पाया भक्कम पाहिजे, ज्याप्रमाणे एखादी चांगली बिल्डिंग बांधायची असेल तर पाया भक्कम पाहिजे. आणि घर जर खऱ्या अर्थानं मोठं करायचं असेल तर घरामध्ये बाप महाराज जिवंत पाहिजे, बाप पाहिजे महाराज. बाप आधार आहे, बाप जीवनाचा आधार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगतात की बाप काय आहे? बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. ज्या दिवशी महाराज घराचा पाया खचतो ना, त्या दिवशी घर कोसळतं. आणि ज्या दिवशी बाप जातो ना, ज्या दिवशी बाप जातो ना माय बाप, त्या दिवशी अख्खं घर पडतं महाराज. आई रडते. आई काय करते? आई रडते महाराज. काय करते आई? कपाळ बनवते. कपाळ आई कपाळ बनवते. बाप गेल्यावरती आई कपाळ का बनवते?
भगवंता अरे कुठला दिवस या ठिकाणी पाहायला ठेवलं, कुठला दिवस पाहायला ठेवलं. पोरग महाराज रडतं, पोरग घरात बसताना एका कोपऱ्यात जाऊन रडतं महाराज, परंतु लेक मात्र मोठ्यानं वरडते. का तर बापाची माया ही लेखीवरती असते माय बाप. आणि म्हणून सांगतो जाता जाता की बाप हा घराचं सर्वस्व आहे, बाप हा घराचं मांगल्य आहे. आणि जोपर्यंत महाराज आई बापाला तुम्ही आम्ही समजू शकत नाही ना, तोपर्यंत ही भारताची संस्कृती, या महाराष्ट्राची संस्कृती सांगण्याचं तुम्ही आम्ही लायक नाही महाराज. घरामध्ये असणारी आई ही सर्वस्व आहे महाराज. आणि म्हणून तुकोबरायांनी सांगितलं अभंगाच्या 4थ्या चरणात, तुका म्हणे दुःखीच्या वेळवारो, ओ तुका म्हणे दुःखीच्या वेळवारो.
जाणार कीर्तनाच्या अंतिम टप्प्यामध्ये मायबाप तुम्ही अनुभवलं. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगताय तुका म्हणे ह्या लोकीचे व्यवहार नके डोळं दूर भरून यालो. काय सांगितलं तुकोबरायांनी? आज या माणसाच्या डोळ्यामध्ये महाराज ती ताकद आहे. आज त्या माणसाच्या डोळ्यामध्ये तो धूर आहे. कशाचा धूर आहे? जवानीचा धूर आहे महाराज, आहे का नाही? हा, जवानीचा धूर आहे. आज माणसाच्या जीवनामध्ये जवानीचा धूर आहे, परंतु माणूस जन्मल्यावरती महाराज म्हातारा जरूर होणार आहे. संपत्तीचा धूर आहे. कशाचा धूर आहे? संपत्तीचा. संपत्ती महाराज शेवटपर्यंत राहत नसते. ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे येत असते, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून जात पण असते. आणि शेवटी महाराज सत्तेचा धूर आहे. सत्ता ही 5 वर्षाची असते, परंतु सत्ता आणि सत्य याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. सत्ता ही महाराज सत्ता आणि सत्य याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. सत्ता ही एअर कंडिशन मध्ये बसून मिळते, परंतु सत्य हे जनमानसामध्ये फिरल्यावरती मिळतं. आणि म्हणून मायबाप तुकोबरायांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयास केलाय की आता तरी जागृत व्हा, आता तरी सावध व्हा. कुठंतरी तो दूर दूर जो आहे डोळ्यामध्ये पडलेला आहे तो बाजूला काढा. आणि नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे या लोकीची विवारू नये डोळे धुरी भरून या राहू. तुकोबरायांनी सांगितलं महाराज. इथं आलो होतो. आल्यावरती महाराज काटे मामांचा माझा संबंध 7 ते 8 वर्षाचा मायबाप. सोनाई डेअरीच्या समोर कॅन्टीन होतं, कॅन्टीन. आणि त्या कॅन्टीन मध्ये मायबाप मी त्या ठिकाणी यायचो. सोनाई डेअरी मध्ये मी कामाला होतो. मामांच्या तिथं यायचो. मामा बसलेला असायचं. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की संसारासाठी फार काय केलं, फार केलं महाराज. 2 मुलं त्या ठिकाणी महाराज सांगताय फार प्रेम होतं मामांचं त्यांच्यावरती. अख्ख्या परिवारावरती मामांचं प्रेम होतं. अख्खा परिवार मामासाठी जागृत राहत होता. सांगितलं महाराज थोरल्या मुलानं कुठं कुठं न्यावं मामाला. पुण्याला नेलं महाराज, रुबी हॉलला नेलं, इनामदारच्यात नेलं. परंतु महाराज ज्या दिवशी या जीवनाची दुरी तुटते ना मायबाप, कोणी कुठं काही करू शकत नाही. आयुष्याची दोरी आहे, एक दिवशी कट होणार आहे. जोपर्यंत भगवंताच्या हातामध्ये तुमच्या आमच्या आयुष्याची दोरी आहे महाराज, तोपर्यंत आम्ही ठीक आहे. ज्या दिवशी दोरी तुटून जाते ना महाराज, त्या दिवशी कोणी सुद्धा काही करू शकत नाही. या ठिकाणी कीर्तनाला बोलवलं महाराज. जाता जाता एकच वाक्य सांगतो की आता तरी हाच उपदेश नका करू नाशा विषयांचा. अरे सगळ्यांच्या पायी हाच माझा दंडवत. ज्याप्रमाणे एखादं गाढव रस्त्यानं जात असताना एका पुलावरून नदीच्या काठातून जात असताना पुलावरून खाली पडतं आणि पडल्यावरती मोठ्यानं वरडतं दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. 4-5 लोकांना पाहिलं महाराज गाढवाचं ते बोल कानामध्ये गेलं, हृदयामध्ये उतरलं आणि विचार केला अरे एक गाढव नदीच्या पात्रात पडले आणि मोठ्यानं वरडतंय दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. अरे गाढवा, दुनिया बुडायला तू काय मुख्यमंत्री आहे? तू मेल्यावरती तू काय राष्ट्रपती आहे? दुनिया बुडणार आहे. त्यावेळेस त्या गाढवानं उत्तर दिलं, मार्मिक उत्तर होतं मायबाप. अरे बाबांनो, मला माहित आहे मी सरपंच नाही, मला माहित आहे मी मुख्यमंत्री नाही, राष्ट्रपती नाही, मी पंतप्रधान नाही, परंतु मी मेल्यावरती दुनिया जरूर बुडणार आहे. कुणासाठी? माझ्यासाठी दुनिया बुडाली मायबाप. लक्षात ठेव, एक काळ असा येणार आहे, जावं तर सर्वांना लागणार आहे. मला या ठिकाणी बोलवलं, कीर्तन करण्याची सेवा दिली. तुम्ही बाय बाप कृपावंत काय मी तुमची कीर्ती वन या ठिकाणी गाऊ. तुम्ही या ठिकाणी बसला श्रोते मंडळी. त्याचबरोबर मला साथ देणारे आमचे हरिभक्त पारायण कैलास शेंडगे महाराज. ह्या महाराजांचं मला नाव येत नाही, हा कोबडे महाराज. तसे अनेक महाराज मंडळी या ठिकाणी साथ द्यायला होती. फुलवाटाचा पकवाज वाजवणारे आमचे बाळू महाराज असतील, त्याचबरोबर तुम्ही श्रोते मंडळी असतील, विनकरी असतील, नंदू महाराज असतील, अनंत महाराज, अशा अनेक साधू संतांनी या ठिकाणी साथ दिली. साथ दिल्याशिवाय काही होत नसतं. मंडपवाले, स्पीकरवाले सर्वजण, त्याचबरोबर उपस्थित असणारे पाहुणे रावळे, अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून आलेले सामाजिक कार्य करणारे, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे, असे अनेक या ठिकाणी आलेले पाहुणे मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो मामा मायबाप. आणि जाता जाता एकच वाक्य परत एकदा सांगतो की कुठंतरी महाराज थांबलं पाहिजे. क्षणोक्षणी हाची विचार करावा पार भवसिंधूत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. संत समागमी सांगितलं तुकोबरायांनी, धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. लवकर साधू संतांचा संघ धरा आणि जीवनाचं सोनं करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली. तुकाराम 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 तुकाराम
तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहारी व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहारी तुका म्हणे लोकीचा व्यवहारी तुका म्हणे लोकीचा व्यवहारी म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार नवा डोळे धूर भरुनिया नका डोळे धूर भरुनिया नका डोळे धूर भरुनिया नका डोळे धूर भरुनिया Thank you.